पद्धतीने करण्यात आलेले आहे. यामध्ये सहभागी झालेल्या आपणा सर्व जाणकार रसिक श्रोते आणि सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्र, आपण दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नानाविध उपक्रम राबवित असतो. यावर्षी कोविड महामारीमुळे आपणास मर्यादा पडल्या आहेत. त्यावर मात करत आपण आज ऑनलाईन भेटत आहोत. या ऑनलाईन उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आमच्या महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्यांनी प्रोत्साहन व पाठबळ दिले, म्हणूनच हा उपक्रम होत आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे ऑनलाईन कार्यक्रम असून देखील मोठ्या उत्साहाने जमलेले आहे, याचा मला मनापासून आनंद होत आहे. मराठी भाषेचा भूतकाळ जसा समृद्ध आहे तसाच वर्तमान आणि भविष्यही समृद्धच असणार आहे, असा विश्वास मला आज वाटतो आहे. आपणा सर्वांना मनापासून म्हणजे विविध उपक्रम राबवण्याच्या मध्ये आपण सातत्याने इनिशिएटिव्ह घेत असतात, पुढाकार घेत असतात. आजही हा मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्तानं आपण ऑनलाईन उपक्रम घेण्यासाठी सक्रिय असा पुढाकार घेतला आणि या उपक्रमाच्या पाठीमागची भूमिका सविस्तर आपण मांडली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. यानंतर मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा लामतोरे मॅडम यांना अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर कवयित्री कल्पना दुधाळ मॅडम यांचा परिचय आपण सर्वांना करून द्यावा. प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा लामतोरे मॅडम. नमस्कार. राज्य मराठी विकास संस्था मंडळ व कला महाविद्यालय यांच्या संयुक्त आयोजित मराठीतील दर्जेदार कलाकृतीचे अभिवाचन या कार्यक्रमात कल्पना दुधाळ, श्री सचिन पाटील व करुण पावडर या मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमातील पहिल्या ज्या लेखक आहेत कल्पना दुधाळ यांचं काव्यवाचन होणार आहे. त्यांचं थोडक्यात परिचय या ठिकाणी मी करून देतो. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या कल्पना दुधाळ यांचं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे. कोणत्याही परंपरा नसलेल्या कुटुंबातून आज त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, स्वतःचे उत्तम सृजन पसरलेलं आहे. कल्पना त्यांचे पहिला काव्यसंग्रह म्हणजे 2010 आणि दुसरा काव्यसंग्रह 1916. ह्या दोन्ही काव्यसंग्रहात वास्तव आणि वेदना दिसतात. होच शिवारातील वाड्या वस्त्यांवरील माणसाच्या जगण्यातील अनुभवातून त्यांची कविता गेलेली दिसते. भूमीशी बांधलेल्या आशय त्यांनी कवितेतून व्यक्त केलेलं दिसते. प्रत्यक्ष क्षेत्रात त्यांच्या कवितेला आशयगर्भ झालेली दिसते. कल्पनाताईंनी महाराष्ट्रातील नामवंत अशा साहित्य संस्थांना काव्य वाचनात साहित्य संमेलनामध्ये तर सन्मान असलेला दिसून येतो. याशिवाय त्यांचे जे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, या काव्यसंग्रहांना तब्बल 28 पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेपासून महाराष्ट्र शासनाचे फाउंडेशन पुरस्कार वगैरे म्हणजे जेवढे काही प्रसिद्ध पुरस्कार आहेत ते सर्व पुरस्कार त्यांच्या काव्यसंग्रहांना मिळालेले दिसून येतात. हे एका अर्थी म्हणता येईल मराठीतील एका नामवंत साहित्याला असं म्हटलं आहे, कोणत्याही लेखकाची ओळख ही तुमच्या साहित्यातून होत असते, तिथून होत असते. आता कल्पना वाचनाला येईल. मी कल्पनाताईंना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या काव्य वाचनाला सुरुवात करावी.
नमस्कार. आता मॅडमचा आवाज तुटक येत होता, माझा पण तसाच येतोय का? नाही मॅडम, तुमचा येते क्लिअर येतो. व्यवस्थित येतो आवाज. स्पष्ट येतोय? स्पष्ट येतो आवाज तुमचा. चालेल. भिगवण कला महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय वाळुंज सर, समन्वयक, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या सहकार्यानं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त माझं कविता वाचन होतंय याचा मला आनंद वाटतोय. खरं तर आज घसा खराब झालाय, कारण वाढती धूळ, आणि धूळ तर असतेच सगळीकडे. त्यात आपण आयुष्य समजून मुठीत माती घट्ट धरली, वरून पाण्याची धार सोडली, तर रिकाम्या मुठीतही भुई कमळ फुलली अशी माणसं. मग ही धूळ काही टाळता येत नाही. आपण संसाराच्या वटारलेल्या डोळ्यात कवितेच्या ओळींचं काजळ घातलंय. झाडाभोवती आळ, तसं डोळ्यांभोवती काळ असलेल्या जीवाच्या घालमेलीचा हा एक शब्द आहे. त्याला असा घसा किंवा आवाज या बंधनात नाही बांधता येत. तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे. नमनाला घडाभर तेल घालण्यापेक्षा मला वाटतं की कविता वाचायला सुरुवात करते. कविता ही कवीला, वाचकांना, रसिकांना वेगवेगळा अनुभव देत असते. सीझरकर म्हणते माती आणि धग असतेच आसपास या दोन्ही कविता संग्रहातील काही कविता आणि त्यानंतरच्या काही नवीन कविता आज इथं वाचण्यासाठी मी निवडलेल्या आहेत. मातीतून चालता मी मातीचं होऊन जाते, गर्भात हिरवे कोंब खुशाल उगवू देते. सीझरकर म्हणते मातीच्या वेळी अगदी अशी अवस्था होती की म्हणजे आम्ही सर्वजण शेतातली कामं करत होतो आणि त्याशिवाय दुसरं काहीच करत नव्हतो. त्यामुळे सगळ्या कविता शेतीतल्या अनुभवाविषयीच्या आहेत. शीर्षक कवितेने मी सुरुवात करते. आता माझ्या रानातलं सगळंच बदलत चाललंय. मी टाकलेली मेथी आणि कोथिंबीर मागते माझ्याकडे युरियाचा खाऊ आणि लुसलुशीत व्हायचं स्प्रेअर. रखरखीत झाडांच्या सालींनी मॉइश्चरायझरचा हट्ट धरलाय आणि माती अडवून बसलीये. सीझरकर म्हणत मी काय करू. सरीआड सरीवर उड्या मारताना www न भुरळ घातली. मी नेटवर सर्च मध्ये टाईप केलं पोटाला काय घालू, तर उत्तरच आलं नाही. जग जवळ आलं, लांब गेलं, काय फरक पडतो बाई, ही तर जगण्याची असते लढाई. माझं रान, माती, विहीर, बांध, बांधावरचा निरगुडीचा ताटवा, ताटव्यातली रान पाखरं प्रश्नांवर प्रश्न विचारतात मला, की शब्दांच्या लगोरी रचून डाव मांडायचे कशाला. माझं रान, माती, विहीर, बांध, बांधावरचा निरगुडीचा ताटवा, ताटव्यातली रान पाखरं प्रश्नांवर प्रश्न विचारतात मला, की शब्दांच्या लगोरी रचून डाव मांडायचे कशाला. काळाच्या वहिवाटीचा फक्त चिखलच कागद तुझ्या पायाला. काळाच्या वहिवाटीचा फक्त चिखलच कागद तुझ्या पायाला. ही कविता बरीच मोठी असली तरी यातील काही भाग मी घेतलेला होता. आवाज येतोय ना स्पष्ट? म्हणजे मला तुमचा हा मॅडम, आवाज व्यवस्थित हो येतोय मॅडम, येतोय, बोला. आहे असं वाचू ना? हो हो, काही अडचण नाही, छान आहे. क्लिअर आहे मॅम. ठीक. याच संग्रहातली दुसरी एक कविता निवडली आहे मी या नावाची. रान पाखरं येत राहतील, घरट्यात गाणी टांगून जातील, टांगलेल्या गाण्यातला एक एक शब्द होईन मी. टांगलेल्या गाण्यातला एक एक शब्द होईन मी, माझ्या उजाड माळावर हिरव्या स्वरात गाईन मी. सूर्यफुलांच्या ओळीतून, निवडुंगाच्या जाळीतून वेड्यासारखी फिरेन मी. कोरड्या ठाक विहिरीमध्ये पाझर फुटून भरेन मी, पाटामधून खळखळत वाफ्याच्या कुशीत शिरेन मी. पडिकाच्या रानातली वाहणारी ओघळ मी, पडिकाच्या रानातली वाहणारी ओघळ मी, आटलेल्या धबधब्याचा खडकावरचा वळ मी, शिवारभर घुमणारी चोचीमधली शीळ मी. पेटवलेल्या फडातली तडतडणारी आग मी, दुष्काळातल्या भुईला पडलेली भेग मी, कळशीभर पाण्यासाठी लागलेली रीग मी. माणसांच्या मनातली जगण्याची आशा मी, माणसांच्या मनातली जगण्याची आशा मी,
अडखळलेल्या पावलांना बोलवणारी दिशा मी, भावनांच्या गोतावळ्यात घुसमटणारी भाषा मी, क्षणोक्षणी शब्दातून चढणारी नशा मी. या विश्वाच्या पसाऱ्यातली झुडपावरची बोर्डी मी, किती पूर सोसले तरी अजूनही कोरडी मी. देवळाच्या गाभाऱ्यातली फुलांविना परडी मी, माझ्या जळत्या प्रेताखाली विसावलेली तिरडी मी, माझ्या जळत्या प्रेताखाली विसावलेली तिरडी मी. लाजवाब. हा मॅडम, बोलत राहा. फार सुंदर अफलातून आहे आपला. धन्यवाद सर. यानंतरची कविता वाचते, बाया. मला वाटतं ती बऱ्यापैकी माहित आहे, तरीही हा कवितेचा माझा प्रवास जो आहे तो जसा आहे तसा थोडासा मांडण्याचा मी प्रयत्न करते. बाया कविता आहे. रानातली बारीक सारीक हिरवाई तोडून खुडून उपटून बांधून बाजारात नेतात बाया. नफ्या तोट्याच्या व्यवहारात वाट घालून तराजू घेऊन कष्ट तोलतात बाया. मळक्या नोटांच्या घडीतनं तेल मीठ साबण घेताना मोबाईल रिचार्ज साठी एखादी नोट काढून ठेवतात. धुण्याच्या पाण्यावरची आळू पडिकातला तांदूळचा माठ विकून मिसरी तपकिरण तंबाखू आणतात बाया. रस्त्यावर बाटलीतलं थंड पेय एकाच नळीने पिणाऱ्या पोरापोरींना हसताना गावठी अडाणी ठरतात. रस्त्यावर बाटलीतलं थंड पेय एकाच नळीनं पिणाऱ्या पोरापोरींना हसताना गावठी अडाणी ठरतात. तेव्हा उष्ट्या पाण्याला तोंड न लावणाऱ्या मुक्या चित्राबांचं कौतुक करतात बाया. दुसऱ्यांच्या बांधाचं गवत कापून तिसऱ्याला विकून टाकतात. पण असला पैसा पचत नाही सांगत लेकरांना शाळेत धाडतात. एक रेघी दुरेघी वह्या पेन आनंदानं आणतात बाया. हुलग मूग मटकीच्या बोटबोट शेंगात पसाभर दाणं शोधतात. हुलग मूग मटकीच्या बोटबोट शेंगात पसाभर दाणं शोधतात. गाजरं मुळं उपटलेल्या पोकळीत जीवाचं रिते पण भरतात. दुष्काळाची झळ अवकाळीचे वळ बुजवत चिकट्या मापट्याला शीग लावतात बाया. तास सोडून चालायचं नसतं, अडतासाला अडखळायचं नसतं म्हणून चंगाळी झुलींच्या नादात आयुष्य तुडवत उरकतात काळवाट. कधी सृष्टीच्या चक्राबरोबर तर कधी सृष्टी बायांबरोबर. डोक्यावर गठुडी घेऊन झपाझपा चालताना मावळत्या दिवसांशी उगवतीच्या पैजा लावतात बाया. किमतीवर पैजा जिंकतात बाया. या शेतीप्रधान देशाच्या नुसत्या नागरिक नव्हे, जिवंत पुरावेच जगतात बाया. जिवंत पुरावेच जगतात बाया. वा, फारच धन्यवाद. असं जे आपल्या भोवती आहे, जे माझ्या भोवती आहे तेच मी लिहित गेले आणि याशिवाय दुसरं लिहिणार तरी काय होते, कारण उसनेपणा फार काही टिकत नाही आणि आपण जे पाहतो त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. काही एखादा अचका अनुभवला की कवीला शब्द फुटतो, कविता सुचते. एखादं सुंदर देखणं पाखरू आपण दोन्ही हातांच्या उंचळीत धरू पाहतो. ते उडण्याचा प्रयत्न करतं, आपल्याला ते अजून थोडा वेळ हवं असतं. मग आपण काही वेळाने ओंजळ सैल करतो, तेव्हा त्या पाखराचे सगळे पंख आपल्या हातात राहतात आणि फक्त धड गळून खाली पडतं. तेव्हा हादरून आपल्याला कवितेचा शब्द फुटतो. हे हादरणं जेवढं तीव्र तेवढं त्या कवितेचं गहिरेपण जास्त असतं. कविता तुम्हाला थपकायला भाग पाडते, तुमच्यात रुतून बसते. आपण कवितेतून आपल्या भोवतालाशी संवाद साधू लागतो, तेव्हा ती प्रभावी होते. खरं धग असतेच आसपास हा 2016 मधला कविता संग्रह माझा. मधल्या काळात काम बघून काही वाचन केलेलं होतं आणि त्यानंतरची हा धग मधला प्रवास आहे. या कविता संग्रहाची शीर्षक कविता मी वाचते, धग असतेच आसपास. गाभाऱ्यात प्रवेश नाही हे माहीत असूनही कुठल्याशा देवाला आवडतो म्हणून रुईच्या पाना फुलांच्या हारासाठी रानमाळ भटकले आहे मी. आयुष्याच्या शर्यतीत शेवटच्या थांब्यापर्यंत न डगमगायचा विडा उचलून होरपळणाऱ्या वास्तवात आत्महत्येचं निमंत्रण दिलेल्या विहिरीला लाथाडून परतले आहे. लाख बदललं असेल जग, पण भूमीशी बांधलेलं आयुष्य समूळ तोडता येत नाही. साधी स्वतःची सावली चुकवून पळता येत नाही.
त्या सावल्यांवर उजेडा इतका विश्वास ठेवलाय मी. अस्वस्थ वादळ वाऱ्यात वाफेला सुद्धा पाणी होऊन परतण्याचं वचन मागते, तेव्हा माझ्यातला पाण्याचा अंशही उसळतो लाटांसारखा. शब्दांच्या उमेदीलाच जळून खाक होण्याचे शाप मिळाले. मुरमात खुरप घुसल्यागत खरकन अंगावर काटे आले. 4 चिमुकल्या हातांनी शहाण्यासारखं बळ देत शब्द पुसले ओले. ते क्षण सुंदर झाले. वस्तूंसारखी माणसं बदलता येत नाहीत, टाळताही येत नाहीत. वस्तूंसारखी माणसं बदलता येत नाहीत, टाळताही येत नाहीत. गुण अवगुण असतात, धगजते रक्तात, जी शोषली जात नाही खडून शाई शोषल्यागत. सरणावरच जातो म्हणे पीळ, आधी गार पडतो मग जळतो. दरवेळी भाजतच असं नाही, दरवेळी भाजतच असं नाही, पण धग असतेच आसपास. आग आणि काडी फक्त निमित्ताला, आग आणि काडी फक्त निमित्ताला. मी एका पाठोपाठ एक कविता निवडल्या. हो मॅडम, काही अडचण नाही, काही अडचण नाही. चालेल. ऑनलाईन असल्यामुळे मग आम्हाला फार तुम्हाला दाद देता येत नाही मध्ये मध्ये, पण फार वास्तववादी अशा तुमचं आहे आणि तेवढंच ते परत पॉझिटिव्ह पण सकारात्मक पण आहे. आम्हाला रिस्पॉन्स येत नाही, पण अक्षरशः आमच्या कांगावरती काटा उभा राहतं, ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. धन्यवाद सर. लेकरांचं म्हणणं आधीच आई वडिलांना कळतं, जवळच्या व्यक्तींना कळतं, तर आधीच ऐकू येतं नावाची एक कविता मी वाचते. आधीच ऐकू येतं. घट्ट धरलेली बाळमूठ सोडून तळहातावरच्या रेषा निरखल्या नाहीत मी, की हक्कानं ठरवलं नाही तुझं आयुष्य. सगळ्या कपशा फोडल्यास घरातल्या, ग्लास वाट्या चेंबवल्या, ओरतू जाऊ दिलं तुझं बिनधास खुदूक खुदूक हसणं. पारंपरिक ओव्यांची पैंजणं अडकवली नाही तुझ्या पायात. निसर्ग नियमाच्या गोष्टी ऐकून मला निळावंती म्हणतेस. उंबराच्या पानांवरच्या फुटकुळ्यांना पिंपल्स म्हणून हसतेस. भोपळ्याचा देठ तोडला तर नाळ तोडली म्हणतेस. तुझं म्हणणं आधीच ऐकू येतं मला. लोण्याचा गोळा तुपात तळून मागतेस. पिवळ्या धमक सापाला घाबरून मी मागं सरकते, तर धामण बिनविषारीच असते ग म्हणत मला शिकवतेस मीच शिकवलेले धडे पुन्हा. मी तुझ्या पंखांवर नकली रंग लावणार नाही, की माझ्या विश्वासावर नकली मुलामा चढवणार नाही. मी तुझ्या पंखांवर नकली रंग लावणार नाही, की माझ्या विश्वासावर नकली मुलामा चढवणार नाही. माझ्या खांद्यावर हात टाकून चालतेस तेव्हा गर्भपोकळीत तुझं कोकरासारखं ढुशा मारणं आठवतं मला. घुंगर लावलेली काठी पाठवशील माझ्याकडे आणि मी वेडी समजेन. माझं बोट धरून तू चालतेस ठुमकत ठुमकत. काळजीने विचारपूस करशील आणि मला वाटेल आईच बोलते माझ्याशी. घास भरवशील एखादा आणि आयुष्यच ओघळेल घळाघळा. घास भरवशील एखादा आणि आयुष्यच ओघळेल घळाघळा. कविता ही कवीला सतत सुचणारी काही गोष्ट नसते, सुचण्याचे ही काही क्षण असतात. सुचण्यासाठी वाट बघावी लागते. पठारावस्था वगैरे काही लोक म्हणतात तर ती असतेच. शब्दही न सुचता अशी ही कविता आहे. दिवसच्या दिवस घुमे होतात. आपली ही अवस्था ही कोणाला तरी सांगावीशी वाटते खरं, की दिवसच्या दिवस घुमे होतात. वाऱ्यानं फडफडत्या वही सारखे उलटतात. ना दिवस होता येतं ना वही. नंतरची ताटातूट नको बघायला म्हणून तोडण्याआधीच तुटतो जीव. काचेवर टकटक ठेवून उडून जातात साळुंक्या. काचेवर टकटक ठेवून उडून जातात साळुंक्या. थांबवता येत नाही काहीच, थांबवता येत नाही काहीच. आणि गाठी बसलेले दोरे ओढ ओढ ओढूनही सरकत नाहीत पुढे. जगात असूनही जगाचं होता येत नाही. किमान आपले श्वास जपावेत म्हणून विस्कटलेली वलय हळुवार मांडून ठेवावी लागतात. असण्या नसण्यात नसतंच अंतर मोजण्या इतकं. असण्या नसण्यात नसतंच अंतर मोजण्या इतकं. अधोरेखित करण्या इतकंही नसतं काहीच. एखादं कासव न्याहाळत दिवसच्या दिवस घालवतो आपण.
एखादं कासव न्याहाळत दिवसच्या दिवस घालवतो आपण, कोण शहाणा म्हणेल. भूल पडलेल्या रस्त्यांवरून तिथल्या तिथंच फिरताना आपली असून आपली नसलेली तपकिरी पांढऱ्या पट्ट्यांची झाडं उरतात. आपली असून आपली नसलेली तपकिरी पांढऱ्या पट्ट्यांची झाडं उरतात. आपल्या तळहातावर उतरलेले निळे पक्षी नीलमोहरात बुडूक होतात. आयुष्याच्या अस्वस्थ वणवणीत थकला भागला जीव आपला. आयुष्याच्या अस्वस्थ वणवणीत थकला भागला जीव आपला. शब्दांची तहानभूक शमवताना या जगाचा एक कोपरा पुरतो आपल्याला. या जगाचा एक कोपरा पुरतो आपल्याला. यानंतर शोध नावाची कविता मी वाचते. हा शोध स्वतःचा आहे, भोवतालाचा आहे. भूमीची हिरवी जावळं तू कितीही खरडून काप. भूमीची हिरवी जावळं तू कितीही खरडून काप. ती भुरभुरतील चहूकडे. तान्या बाळाच्या रडण्याचे भास समजून दचकू नकोस. तान्या बाळाच्या रडण्याचे भास समजून दचकू नकोस. कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळ जन्माला येतातच. रडण्या आपटण्याचेही भास नाहीत. रडण्या आपटण्याचेही भास नाहीत. तर कोणत्याही वेळी मरतच असतं कुणी ना कुणी कुणाच्या तरी जीवाभावाचं. हिरवेपणाचे अलवार पोपडे तू घन हातोडीनं फोडू नकोस. बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या किती मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. तू बोलत राहा आपुलकीनं फांद्या तोडताना झाडांशी. तू बोलत राहा आपुलकीनं फांद्या तोडताना झाडांशी. ओळख तुझ्या अश्रूतला आणि गळणाऱ्या चिकातला ओला फरक. तू विचारत राहा मायेनं शेवटच्या इच्छा कत्तलखान्यातल्या जित्राबांना. शक्य तर दे वचन इच्छापूर्तीचं. तू ओळखत राहा रस्त्यावरचं रक्त कुत्र्याचं एका माणसाचं. तू ओळखत राहा रस्त्या कुत्र्याचं एका माणसाचं. तू पराक्कन होऊन मधमाशांच्या पायांना चिकट. पाखरू होऊन इथं तिथं विष्ठा टाक. रानगवताचं बी होऊन पसर वाऱ्याबरोबर. तू कुपोषित किंवा बाळसेदार कसलंही बाळ होऊन लाथा झाड आईच्या मांडीवर. पण लाडानं पाठकोळी घेतलेल्याची पाठ चावून चावून रक्तबंबाळ करू नकोस. तू भटकत राहा चराचरात. तू भटकत राहा चराचरात पण स्वतःच्या शोधासाठी हत्यार शोधू नकोस. स्वतःच्या शोधासाठी हत्यार शोधू नकोस. मधला लॉकडाऊनचा काळ जो आपण अनुभवला, तर या काळामध्ये अनेकांनी जे काही लिखाण केलं त्यामध्ये मलाही माझ्या काही कविता लिहिता आल्या. कारण तो काळही असा होता की आपण आपलं भोवताल बघून अस्वस्थ होत होतो. नाही बघवत म्हणजे मधली जी शेतीची अवस्था होती की शेतात सगळं पिकत होतं पण विकता येत नव्हतं. तर ह्या नासाडीच्या दिवसांची कविता आहे, नाही बघवत. मातीतनं डोकी उगवल्यासारखं लांबवर पसरलेलं हे कलिंगडाचं शेत. मातीतनं डोकी उगवल्यासारखं लांबवर पसरलेलं हे कलिंगडाचं शेत. जागोजागी नासलेल्या टरबुजांचे ढीग. पिकून काळवणलेले घड. हे सडके वास अन्नावरची वासना उडवणारे. हिरव्यागार पालकाच्या तरव्यात चरणाऱ्या काळ्याभोर शेळ्या. निबरलेले कोवळीकीचे वाफे. गळून पडलेले रसरशीत चिक्कू रामफळ. लिंबांची सपरंग लिंबोण्यांखाली. हिरवा चिखल रानभर. हे असे नासाडीचे दिवस. शेतानं बाजारापर्यंत न पोचण्याचे. माणसाला माणूस न भेटण्याचे. पोट भरण्यासाठी निघून गेलेले भुकेल्या पोटानं माघारी फिरलेले. त्या शेतांपर्यंत पोहोचण्याआधीच भुकेनं मेलेले. हे दिवस पचवून जगलो वाचलो तर माणसाने माणसाला सांगाव्यात अशा शेतांच्या गोष्टी शेतांना सांगताना मला हुंदके फुटू नयेत. माणसाने माणसाला सांगाव्यात अशा शेतांच्या गोष्टी शेतांना सांगताना मला हुंदके फुटू नयेत. मी रडू नये म्हणून स्वतःला निष्ठुर करत आहे मी.
म्हणून स्वतःला निष्ठुर करत आहे मी. माझं मायाळू मन या शेतांबरोबर सोडून दिलंय की पुन्हा पुन्हा उगवून येताना विसरू नयेत मी. हे घाईकुती भूतकाळाचे उमाळे, हे घाईकुती भूतकाळाचे उमाळे. यानंतरची कविता या शहरात, म्हणजे खरं तर मी शेती मातीच्या कविता लिहिणारी बाई आहे. आम्ही शेतात राहतो, सर्वजण शेती करतो. पण मुलांच्या शिक्षणासाठी लॉकडाऊनच्या अगोदर जानेवारी फेब्रुवारी मध्ये आम्ही पुण्यात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि तिथे राहत होते. ते 2 महिने म्हणजे मला असं वाटलं की मला कधीचा वेळ मिळतोय, कारण इकडे प्रचंड व्याप सगळे की आपल्याला कधी लिहायचं वाचायचं तर थोडा वेळ असा टोकरून घ्यावा लागतो आणि तिथे मला थोडीसा रिकामा वेळ मिळाला. तर या वेळामध्ये काय सुचलं, एखादी शेतकरी बाई जेव्हा शहरात जाईल तेव्हा तिला काय वाटेल किंवा तिला काय वाटलं, अशी ही कविता आहे या शहरात. या निमित्तानं एक थोडंसं दीर्घ लेखन माझ्याकडून झालं शहराच्या संदर्भाने. त्यातला एक तुकडा मी वाचते. या शहरात जिथं माझ्या पायांची माती गळून पडली तिथं गवत उगवलंय बघा. या शहरात जिथं माझ्या पायांची माती गळून पडली तिथं गवत उगवलंय बघा. उपटू नका प्लीज, मला माझ्या रानात आल्यासारखं वाटतं. मी आणले थोडे बी, पण तुम्ही म्हणता झाडांमुळे किडे येतात घरात. पण तुम्ही म्हणता झाडांमुळे किडे येतात घरात, तर असू द्या मी बांधून ठेवते बी पदरात. मग बियांनी भरलेली खुळखुळती शेंग असल्यासारखं वाटतं मला. मग बियांनी भरलेली खुळखुळती शेंग असल्यासारखं वाटतं मला. काही फुलंही आणलीत मी, ज्यांचं असणंही सुगंधी असतं, ज्यांचं असणंही सुगंधी असतं. पण तुम्ही म्हणता नको, ती सुकतीलच आज उद्या आणि प्लास्टिक इतकं टिकाऊ नसतं काही. तर ठीक आहे, चुरगळलेली फुलं धरलेल्या मुठीत ताटवा बहरल्यासारखं वाटतं मला. मी कुडबुड करते घरात, मी कुडबुड करते घरात, पाखरांसाठी मुठभर दाणे सापडतील म्हणून. तर पीठच लागतात हाताला, त्यात तुम्ही म्हणता कशाला पाहिजेत पाखरं, घाण करतात सगळीकडं. शिवाय आयतं खाऊन आळशी होतील ती म्हणून. कोरडी काळजी बाजूला सारून आठवते मी अंगणात दळण करताना टुणटुणत आलेल्या थवाभर चिमण्या. टुणटुणत आलेल्या थवाभर चिमण्या, मी दळणातले खडे निवडणार आणि चिमण्या दाणे टिपणार. खूप गोतावळा आहे गावाकडं, मी या शहरात आहे. पण तुम्ही म्हणता कशाला नसती झंझट. मग आठवतं मला गावानं वर्गणी जमून कुणाला शिकायला शहरात पाठवलं होतं ते. मी उगवून आले या गॅलरीत, लहान मोठी पानं फुटलीत मला, अजूनही फुटतच आहेत म्हणा. पण तुम्ही म्हणताय हिला करमायचं नाही शहरात. पण तुम्ही म्हणताय हिला करमायचं नाही शहरात. बघा ना माझी मुळं इमारतीतून खाली आणि तगारे आभाळाकडे चाललेत. खिडक्यांमधून फांद्या बाहेर पडल्यात, कंस आली दाणेदार, सुगी आली सुगी. तुम्हाला दिसणार नाही कदाचित, तुम्हाला दिसणार नाही कदाचित. पण माझं रान मला हाकलून लावता येत नाही मनातून. पण माझं रान मला हाकलून लावता येत नाही मनातून. म्हणून असं लिहित बसते मी या शहरात, म्हणून असं लिहित बसते मी या शहरात. छान मॅडम, छान कविता होती. ग्रामीण भागातली महिला शहरामध्ये गेल्यानंतर तिच्या भावना अत्यंत सुंदर शब्दांमध्ये आपण मांडलेल्या आहेत. धन्यवाद सर. अजून वेळ आहे? हो हो बोला. मला वाटतं मी निवडलेल्या कवितांपैकी सौंदड कविता एक वाचते आणि यानंतर तुम्हाला कोणाला जे ज्या कविता माझ्याकडून अपेक्षित असतील तर त्या वाचूया, चालेल का? हो मॅडम. सौंदड हे झाड आपल्याला बऱ्यापैकी माहित असेल, कारण आपण ग्रामीण भागातलं असल्यामुळे. ते या झाडाला थोडेसे बारीक काटे असतात आणि या झाडाच्या मुळाशी, सौंदडीच्या मुळाशी पाणी असतं असं म्हणतात. तर सौंदड. तहानेनं व्याकुळ झालेल्या पृथ्वीवरच्या पहिल्या माणसाचा पहिला अश्रू झेलला होतास का तू? तहानेनं व्याकुळ झालेल्या पृथ्वीवरच्या पहिल्या माणसाचा पहिला अश्रू झेलला होतास का तू?
म्हणून मुळांनी पाषाण टोकरत शोधत राहिलीस भूगर्भातलं पाणी. तू लांब लांब लांबत चाललीस माणसांच्या जगापासून, पण जीव मुठीत घेऊन पळणाऱ्या काळाचं दुसरं टोक पोचेलच तुझ्यापर्यंत. काळाचं दुसरं टोक पोचेलच तुझ्यापर्यंत, पाणी 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 करत. जसं ज्यांना आठवत नाही कोणतंच नातं, ते पाण्याचाच धावा करतात मरताना. धारदार दात्र्यांनी कापलेल्या बुंध्याच्या वलयावरून केले जातील अंदाज तुझ्या आयुष्यमानाचे. धारदार दात्र्यांनी कापलेल्या बुंध्याच्या वलयावरून केले जातील अंदाज तुझ्या आयुष्यमानाचे, पण तुझ्या इतकं तंतोतंत ते सांगताच येणार नाही कुणाला. मायबाई, विश्वासानं अंगा खांद्यावर बागडणाऱ्या पाखरांचे गळे कापून स्वरयंत्र चोरल्याचे आरोप झालेले नाहीत कधीच झाडांवर. मायबाई, विश्वासानं अंगा खांद्यावर बागडणाऱ्या पाखरांचे गळे कापून स्वरयंत्र चोरल्याचे आरोप झालेले नाहीत कधीच झाडांवर. म्हणून तुझ्या मुळात माझ्या शब्दांचे पसाभर हुंकार मांडू का मी बिनधास्त. मग तू देवक बनून खुशाल जोडत राहा सोयरिकी. गर्भातल्या बाळांसारखी तू शस्त्र लपवशील, पण मला पोचायचे गर्भातल्या लेकीच्या गर्भाशयापर्यंत. तुझ्या खरबुडीत गुंध्याला कडकडून भेटायचंय. तुझ्या खरबुडीत गुंध्याला कडकडून भेटायचंय. माझं भरून आलेलं मन तुझ्या लांबच्या प्रवासात असल्या नसल्या औषधी गुणधर्मात मिसळून घे सहज. खोदणारे दमून गेले, तोडकऱ्यांचे हात तुटले. खोदणारे दमून गेले, तोडकऱ्यांचे हात तुटले. मायबाई, सगळ्या क्षमता आजमावून बघ, खरी सौंदड तू आहेस की मी, खरी सौंदड तू आहेस की मी. छान. हा बोला. छान मॅडम, फारच सुंदर. खऱ्या अर्थानं हा बोला बोला बोला. हा, यानंतर आपल्यापैकी कोणाला सांगायचे आहे का, की अजून वेळ असेल तर वाचता येईल? चौरे सर चौरे सर बोला. वेळ आहे का अजून? हे आणखी आणखी 2 कविता घेता येतील आपल्याला. बर. हा. शास्त्र नावाची एक कविता आहे. बोला बोला बोला. शास्त्र नावाची कविता आहे. असं कोणतं शास्त्र ग तुझं, रास भरताना डोक्यावर पदर घ्यावा, बाप्यांनी घालाव्या टोप्या म्हणजे बरकत येते राशीला. सवाष्णीच्या ओटीत उगवण घालायची म्हणून तांदूळ नको गहूच घाल, लेकूर वाळ हळकुंड घाल. झोपू नये तिन्ही सांजेला, लावू नये नाट सणासुदीला, करू नये पारोशानं स्वयंपाक पाणी, ठराविक वारांना वशाट नको घरात, हळुवार पदरानं विझवावा दिवा. असं किती शास्त्र ग तुझं, छोट्या हातांनी करू नये संसार म्हणून चिरबूट बांधलेले तुझे हात सोन्याचे झाले. विरलेला धुरकट पदर चंपळलाय सूर्य देखील. दाट झाली पेरणी तर विरळावी, पातळ झाल्यावर टोभावी पुन्हा, अशी सपताळ रक्त पेरणी तुझी सळसळते माझ्या रक्तातनं. तुझ्या भांगाच्या पायवाटेनं पोचले इथपर्यंत, जिथं पारंब्या ओळखू येत नाहीत खोडापासून. तुझ्या भांगाच्या पायवाटेनं पोचले इथपर्यंत, जिथं पारंब्या ओळखू येत नाहीत खोडापासून. युगांची जन्मदाती तू, वहिवाटीवर चिवट पाथ तुझी. सांग बाई हे मुठभर बी माझ्या सांगीव शास्त्रावर लावू. सांग बाई हे मुठभर बी तुझ्या सांगीव शास्त्रावर लावू की माझ्या शिकाऊ. तुझ्या सांगीव शास्त्रावर लावू की माझ्या शिकाऊ. छान छान. सर थोडासा प्रॉब्लेम होतोय. नाही, आवाज आपला येतोय आम्हाला व्यवस्थित. हा, मी जरा लाईट चालू करते कारण बॅटरी संपत आली असं मेसेज. बरं, चालेल चालेल चालेल. करा मॅडम, करा, हरकत नाही. लोह ताकतेच आहे, जबरदस्त.
हा चालेल. अरे चार्जिंग संपत आले. बॅटरी नाही लागलेलं. हा आहे का मॅडम? हा हो, बोला, चालेल. येत आहे का ना? हो हो चालेल. पेरले नाहीत नकार आपण, ही दुसरी कविता एक वाचते अजून. हा मॅडम चालेल. पेरले नाहीत नकार आपण, तोंडचे घास मातीत मिसळल्यानं, डोकं धरून बसलेला पेपरातला फोटो टरकन फाडावा की जपून ठेवावा कळत नाही आपल्याला. डोकं धरून बसलेला पेपरातला फोटो टरकन फाडावा का जपून ठेवावा कळत नाही आपल्याला. तसं तर हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा खरी ठरलेली धातू अजूनही असते तशीच. अवकाळी पावसाला नासाड्या म्हणून स्वीकारलं, उरल्या सुरल्या मालाची पट्टी जुगारावर उधळली, तरी पोटचा गोळा म्हणून लेकरू पदराखाली घेतलं. कोलमाडलेल्या केळीच्या खुंटांना कळकाचा टेकू दिल्यागत उभारलं स्वतःला. एक गालफाड ओसरेपर्यंत तडाक्यात दुसरं फुटलं, अर्धाळल्या भिताडांनी वर्षानुवर्ष बघितली छताची वाट. चाकोऱ्यांगत मागं पडलं खिळखिळ्या फुटल्या बदलणं, तरी काढला नाही दुखण्या पाण्याचा ब्र. देऊन गेली पोरसोरं जुन्या वह्यांची कोरी पानं, खरडावी घुसमट म्हणून तर शब्दांचा उमाळा चाटलेला. चढा पुढच्या उतारासाठी विसरलो भान आपण, चढा पुढच्या उतारासाठी विसरलो भान आपण, तर गेल्या हंगामातले सुतळीचे तोडे दाखवत दवंडीवाल्यांना आवर्जून आणलं भानावर. किती वाटांवर चालून बघितलं, किती वाटांवर चालून बघितलं, चष्म्यावरच्या धुळीलाही इंद्रधनुष्य मांडलं. किडूक मिडूक सुद्धा कुबेरापेक्षा भारी वाटलं. एक धड चिंधी सापडल्यावर मन हुरळलं, की वैतागलेल्या गोंगाटात राहूनही पेरले नाहीत नकार आपण, वैतागलेल्या गोंगाटात राहूनही पेरले नाहीत नकार आपण. अजून एक घेऊयात शेवटचे. एक हा मॅडम, आता शेवटचे गेले 45 मिनिटे मॅडम या ठिकाणी आपल्या कविताचं अतिशय छान असं सादरीकरण करतायत. यानंतर आणखी एक कविता आपण मॅडमच्या ऐकून, त्यानंतर ह्या पहिल्या सत्राचा आपण समारोप या ठिकाणी करू. मॅडम आणखी एक आपली शेवटची कविता आपण सादर करावी अशी विनंती करतो. चालेल. घरातला मोठा मुलगा, ज्या नवीन कवितांची माझी तयारी नाही म्हणताना ज्या नवीन कविता चालल्या त्यामधली आहे. घरातला मोठा मुलगा. घरातला मोठा मुलगा वागू लागलाय स्वतःच्या मनासारखं, त्यामुळे सगळेच पडलेत काळजीत की घरातल्या रिवाजापेक्षा तो करेल काहीतरी भलतंच, की घरातल्या रिवाजापेक्षा तो करेल काहीतरी भलतंच. सगळेजण समजावतात त्याला पण तो ऐकत नाही कुणाचंच. सगळेजण समजावतात त्याला पण तो ऐकत नाही कुणाचंच. इतकं वेड्यासारखं वागतोय तो की ते बघून धाकटा झालाय अधिकच शहाणा, की ते बघून धाकटा झालाय अधिकच शहाणा. खूप कचकच झाल्यावर एका रात्री दारामागचा शर्ट अडकवून तो निघाला घर सोडून. दारामागचा शर्ट अडकवून तो निघाला घर सोडून. तेव्हा कुणालाच कळालं नाही कसे पटापट उठून बसले सारेजण गाढ झोपेतून. त्याला अडवताना सगळे रडले त्याला धरून की तुझ्यासाठीच झटतोय आम्ही बाळा. त्याला अडवताना सगळे रडले त्याला धरून की तुझ्यासाठीच झटतोय आम्ही बाळा. आणि पहिल्यांदाच मायाळू आपलेपणानं त्याने ऐकलं सर्वांचं सर्व काही.
आणि पहिल्यांदाच मायाळू आपलेपणानं त्यानं ऐकलं सर्वांचं सर्व काही. कोणत्या वाटेवरून कुठं जायचं ठरवून निघाला होता तो घर सोडून. कोणत्या वाटेवरून कुठं जायचं ठरवून निघाला होता तो घर सोडून. त्यालाही माहित नव्हतं, पण घराबाहेर पडताना तो कसा दिसत होता ते मात्र कुणालाच विसरता येत नव्हतं. घराबाहेर पडताना तो कसा दिसत होता ते मात्र कोणालाच विसरता येत नव्हतं. कोणालाच विसरता येत नव्हतं. अत्यंत दगदगत वास्तव मांडणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. माणूस पूर्णपणे आतून उलगडून जातो. खर तर तुमच्या प्रतिमा सुद्धा इतक्या ताकदीच्या आहेत. सहज बोलताना तुम्ही असं म्हणला की वेळ टोकरून घ्यावा लागतो, तेव्हा टचकन अंगावरती डोळ्यामध्ये पाणी आलं, अंगावरती शहारा आला. अत्यंत दगदगत वास्तव अशा मांडणाऱ्या तुमच्या कविता आहेत. खरं तर कधी कधी त्या इतक्या कसदार काळ्याभोर जमिनीसारख्या वाटतात आणि टचकन मधूनच पायामध्ये अनवाणी पायामध्ये बाभळीचा काटा घुसावा आणि डोळ्यातून पाणी आणावं. अशाच प्रकारच्या तुमच्या सगळ्या वास्तव कविता आहे. हे तुमचं जगणं आहे, ते तुम्ही इतक्या नेमक्या शब्दामधून ते मांडलं गेलेलं आहे. खरं फार मोठी देणगी तुमच्याकडे आहे आणि वेळ टोकून सुद्धा तुम्ही आळस न करता ते मांडून ठेवताय. हे मराठी साहित्यावर आणि भाषेवर फार मोठं ऋण आहे तुमचं. फार भरून तुम्हाला प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये इथं बोलूया. ज्यावेळेस हे सगळं कोरोनाचं संकट जाईल त्यावेळेस निश्चित आमच्या मुलांसमोर आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा बोलूयात. चौरे सर बोला. ओके. आणि बोलायची ते असं फटकळ अंगावर आल्यागत त्यात ही थोरली, त्यामुळे रामभाऊच्यावरही तिचा चांगलाच वट होता. अक्काची त्यांना नेहमीच भीती वाटायची. पण ही अक्का कशी दिसली आणि कशी बोलली तरी तिच्या मनात मात्र काही नसायचं. एखाद्या काळ्या ओबड दवड खडकाखाली आत खोलवर कुठंतरी थंडगार गोड पाण्याचा झरा असावा ना, तसं अक्काचं मन होतं. पण ते आतून आणि बाहेरून ती तशीच कशी घे चिपाट निघाल दोपाट अशी ही आपली बहीण. आज इतक्या दिवसांनी आली आहे हे बघून रामभाऊची जरा गडबड गुंडी उडाली. त्यात काहीच आश्चर्य नाही, कारण अक्का होतीच तशी घाबरण्यासारखी. आता अधिक वेळ न गमावतात त्याने आपल्या बायकोला फरमान सोडलं. अगे ऐकलंस का, बाहेर बघ कोण आलंय ते, तांब्याभर पाणी तर दे. दारातनं आत येऊन अजून अक्का तशीच उभी होती. भाऊ आपल्याला बस बी म्हणला नाही असं म्हणून पुन्हा ते आपल्याबरोबर भांडण उकळून काढेल असं वाटून रामभाऊ मागाचे ते फटकारे विसरून तिला गोडीनं म्हणाले, अक्का बस की ग, वाईस दम खा, हातपाय धुवून घे, चुळभर. रामभाऊ असं म्हणाले तर त्यांची बायको समोर ठेवलेला तांब्या उचलत अक्का बोलली, बरं ते बरं बाई, माहेरात पाणी तरी मिळालं, पर जरा पेरमानं दिलं असतंस तर बरं वाटलं असतं. आता आता प्रेमानं पाणी द्यायचं म्हणजे काय द्यायचं ते रामभाऊच्या बायकोला सुमाला काही समजलं. ननंदेचा शिग्रुकोपी स्वभाव तिला माहीत होता, पण तरी सुद्धा घरात आलेल्या पाहुण्यानं असं टेड्यातच बोलल्यावर राग येणारच. आल्या आल्या ननंदबाईनं अशी कुरापत काढल्यावर तिला राग अनावर झाला. तिच्या नाकाचा शेंडा लाल भडक झाला आणि तिनं रामभाऊकडे बघून नाक मोरडलं. मग रामभाऊनं केविलवाण्या नजरेनं एकदा बाहेर जाणाऱ्या आपल्या पाठमोऱ्या बहिणीकडे बघितलं आणि एकदा नाक मोरडणाऱ्या आपल्या बायकोकडे. इकडं आड आणि तिकडं वीर असं रामभाऊना वाटलं. आपले ठीक आहे, आपण भाव आहे तिचा, कसं तरी समजून घेऊ, पण बायकोलाही कसं काय सण होणार. अक्का फटकळ आहे, रागीट आहे, वाटेल तशी बोलते, पण तिच्या मनात काही नसतं. तिचं बोलणं पाक असतं. वरून जरी ती काटेरी फणसासारखी दिसत असली ना तरी तिच्या मनात फणस घरासारखाच गोडवा आहे, हे आपणाला माहिती आहे. पण शिकलेल्या सुनेला हे कसं कळणार.
तिच्या या स्वभावामुळे घरात सारखे वाद होत असते. सुनेचे तिचे, कधी कधी पोराबरोबरच ती भांडते आणि अशी रागारागानं इकडं निघून येते. पण इथेही ती सरळ राहत नाही. बायकोबरोबर भांडते, हिडीस पिडीस करते. तिच्या पोराला सुनेला हे सहन होत नाही. मग माझ्या बायकोला कसं सहन होणार? मग जशी तडकाफडकी येते तशीच पुन्हा ती जायला नाही. तिचा स्वभाव म्हणजे मला आजवर न सुटलेलं हे कोडच. अक्का हातपाय धुवून आत आली. रामभाऊ विचारतंद्रीतून जागे झाले. तिला टॉवेल दिला. तोंड पुशीत पुशीत ती चटीवर टेकली. रामभाऊ तिच्या शेजारी बसत मायेनं म्हणाले, अक्का आता आलीस आहेस ना, तर 8 दिवस राहा निवांत वाणी. अक्का तोंड पुसता पुसता थांबली आणि कुत्र अंगावर यावं तशी वस्कन बोलली. एवढा बहिणीच्या मायेचा होतास तर पतार टाकून बोलवायचा होतास, नाहीतर गाडी घेऊन न्यायला यायचा होतास. अक्का असं बोलल्यावर बरेच दिवस झालं आपण अक्काच्या गावाकडं गेलो नसल्याचं रामभाऊना आठवलं. आपण चुकलोय असं वाटून त्याच्या हाताला किंचित कंप सुटला. काही क्षण त्यांना भांबावल्यासारखं झालं. मगाशी अक्का आल्या आल्या झालं होतं ना अगदी तसं. मग त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली. आपल्या रानातली कामं, विहिरीचं खोदकाम, जनावरांचा शेतीचा पसारा, या सगळ्यातनं अक्काचं गाव जवळ असूनही आपण गेल्या 6 महिन्यात तिच्याकडे फिरकलेलं नाही. काही पत्र, साधी चौकशी केली नाही. आपण चूक केली. आता यावर तिला काहीतरी सांगायला पाहिजे आणि आपल्या या चुकीवर पांघरून घालायला पाहिजे असं वाटून रामभाऊ म्हणाले, अगं अक्का, रानात कामं चालू आहेत. थोरल्या मळ्यात खीर काढायचं काम चालू आहे. 40 फुटापर्यंत खाली गेल्या तरी अजून पाणी लागणं झालंय. खाली काळा टणक दगड लागलाय. तो काय माणसानं फुटेना म्हणून आज खालच्या अंगाला आडव्या पारा मारायला बोरवेल सांगितलंय. सकाळपासून बघ याच घायत्यात आहे. आता हे जेवाय म्हणून आलोय तर तू आलीस. रामभाऊने आपला पाडा वाचला आणि आपण लय कामात आहे असं दाखवून चुकी सावरायचा प्रयत्न केला. पण मनातल्या मनात त्यांना असं वाटत होतं की एखादा दिवस बहिणीकडे जायला सवड काढून मिळून आपल्याला एवढी बी काही कामं आपल्याला येतील. पण आपल्याला तिच्याकडं कधी जावावं असं वाटलंच नाही. आणि सारखं हिच्याकडे जायला ही काय नुकतंच लगीन झालेली नवी नवरी होईल. चांगली सून आलेली, नातवंड आलेली, म्हातारी झाली की हिला संसार कसा करावा हे कळत नाही होय. आपल्या पोराला कसं सांभाळावं, सुनेला कसं ताब्यात ठेवावं हे हिचेला समजत नाही. असं आपल्या बहिणीला सांगावं असं बरंच काही रामभाऊच्या मनात होतं. तरी पण बहिणीच्या त्यांच्यावर असलेल्या जरबेमुळं त्यांनी यातलं तिला काहीच बोलून दाखवलं. एवढ्यात अक्कानंच विचार, कुठं मळ्यातल्या रानात खीर काढतोस होय? होय, रामभाऊनी मान डोलवलं. कुठं काढतोस? उगव तिकडं डाव्या अंगाला जिथं पांढऱ्या रुईचं गड्ड होतं तिथं? अक्कानं चौकशी केली. होय तिथंच. रामभाऊनं पुन्हा होकार भरला. मग तुला पाणी लागणार, चांगला गोड्या पाण्याचा उमाळा लागणार बरं का. अक्का जवळजवळ गुरडूनच म्हणाली. रामभाऊने तिच्याकडं आश्चर्यानं बघितलं आणि ते गालातल्या गालात हसले. आजवर कित्येक पाणक्यांनी सांगितलं, शेती अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्या त्या ठिकाणाला रानात खड्डा काढून बघितलं पण पाणी नाही. आता आता ही अडाणी अक्का काय सांगते असं म्हणून रामभाऊ गालातल्या गालात हसले. तशी अक्का त्याच्यावर फिकसून म्हणाली, हसू नको, खरं सांगते, पाणी लागलं काही असो. आपली बहीण आपलं सुख चिंती या, एकुलती एक बहीण आहे आणि आपण तिच्याकडे बऱ्याच दिवसात गेलो नाही, त्यामुळे ती रागावली. आता काही करून तिचा राग काढायला पाहिजे, नाहीतर आपण भावाच्या कर्तव्यात कुठंतरी कमी पडतोय असं वाटून रामभाऊ थोडेसे वरमल्यागत झाले. त्याचं त्यालाच लाजल्यासारखे झालं. काहीतरी करून अक्काचा रुसवा काढला पाहिजे असं वाटून रामभाऊ म्हणाले, अक्का, मला यायला जमलं नाही खरंय, पण आता तू आल्यास नवं, मग आता
8-15 दिवस कट्टाळा येईपर्यंत राहा. रामभाऊ पहिल्यांदाच दिलखुलासपणे म्हणाले, मग मग राहणारच आहे की, चांगली महिनाभर राहणार आहे. आणि तो कोणी विचारणार? अक्कानं त्यांना जाब विचार. तेच म्हणतोय मी, मग राहा की, घर तुझंच आहे, तुझा हक्कच आहे त्यो. रामभाऊनी बहिणीला खुश करायची म्हणून पुष्टी जोडली, पण बोलता बोलता हक्काचा विषय निघाला तसा अक्कानं मूळ विषयाला हात घातला. कुठला हक्क आणि कुठलं काय घेऊन बसतायत बाबा? माझ्या स्वतःच्या घरात माझं काही चाललं आणि इथं इथं काय माझी डाळ शिजते रे? रानात कामाला जाऊन लेकाला नानाचा मोठा केला, तळ हाताच्या फोडावानी जपला, चांगला शिकवला, त्याला शिकवलेली बायको केली आणि ती बाया माझ्याच डोसक्यावर बसून मिरं वाटायला लागली. अक्काचे डोळे डबडबले, तिच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. तसे रामभाऊ तिच्याकडे आश्चर्यानं बघायला लागले, कारण रामभाऊने अक्काला असं रडताना फारच थोड्या वेळा पाहिलं होतं. अण्णा वारले त्यावेळी एकदा, नवरा मेला त्यावेळी एकदा, आणखी काही आठवत आणि एकाच दुसऱ्या वेळी असेल, नाहीतर जरी ती भांडली बिंडली ना तरच ती रडायची कधीच नाही. त्यामुळे आत्ताच तिचं हे भावविवश रडणं बघून रामभाऊला जरा वाईटच वाटलं. त्यांना आठवली लग्न अगोदरच्या अक्का. त्यावेळी ती बायाबरोबरनी ना आणि गड्याबरोबरनी रानात कामं करायची, आईला घरकामात मदत करायची, मसराचं शेणघाण काढायची, धारा पाणी करायची. कधीही बघितलं तर अक्का कामात असायची. खरं तिने कधी डोळ्यात पाणी आणलं नाही, कधी ती रडली नाही. पण आज तिचं लग्न झालं आणि 5-6 वर्षातच तिचा नवरा वारला. घरी करतं माणूस नाही, मुलगा अशोक 1.5 वर्षाचा. रामभाऊनं वाटलं आता अक्काचं कसं व्हायचं, पण अक्का डगमगली नाही. तिनं कंबर कसली, मुलाला पाठीशी बांधलं आणि पाठीशी बांधून ती राबली. पुन्हा घर उभं केलं, जिद्दीनं कष्टानं अशोकला मोठं केलं, त्याला शाळा शिकवली, त्याचं लग्नही करून दिलं. तोही आईला बघत नाही किंवा त्याची बायको फार आगाऊ आहे अशातलाही भाग नाही, पण तिचा स्वभावच असा फटका, रागीट. सुनेलाही कशी बोलायची, शिकल्या सवरलेली पोर आहे, चांगल्या घरातली आहे, तिलाही बोलणं कसं सोसल, मग खटके उडायचे. 4-2 वेळा रामभाऊने स्वतः जाऊन मिठवामिठवी केली, पण अक्काचा स्वभाव परत उसळी खाऊन वगैरे यायचं. त्यातला राग संताप तेवढा मात्र सगळ्यांना दिसायचा, पण तिच्या पोटातला मायेचा उमाळा आणि प्रेमाचा ओलावा मात्र कुणालाच दिसायचा. रामभाऊनी अक्काकडे नीट निरखून बघितलं. एवढी दगडाकत कणखर अक्का मेनावून मऊ झाली कशी? तिच्याकडं बघितल्यानंतर रामभाऊच्या असं लक्षात आलं की अक्का खूप खराब झाली. शरीरानं नाही, आज कुणाच्या तरी मायेची, सहानुभूतीची गरज आहे. एक जवळची व्यक्ती, तिचा भाऊ म्हणून आपण तिला सहानुभूती दाखवली पाहिजे. असं वाटून रामभाऊ अक्काला प्रेमानं म्हणाले, अक्का तुझी तब्येत कशी काय, बरेच नव्हतू? तशी अक्का सावरली. तिने गडबडीने डोळे पुसले आणि आपल्या धाकट्या भावासमोर रडलो हे तिला कमीपणाचं वाटलं की काय कुणास ठाऊक. पुन्हा वस्कन अंगावर ओरडून ती म्हणाली, मला काय धाड भरले, चांगली ठणठणीत आहे की. तिचे बोलणे ऐकून रामभाऊला वाटलं आपण उगाच तिच्या तब्येतीची चौकशी केली. एवढी दगडागत खणखणीत अक्का समोर बसली आणि आपण तिच्या तब्येतीची चौकशी करावी, आपण काहीतरीच बोललं असं रामभाऊला वाटलं. असाच काहीसा वेळ गेला, दोघेही नुसतेच बसून राहिले. आता आकाशशी कुठल्या विषयावर बोलावं हे रामभाऊला काही कळलं झालं. तिच्या घराचा, मुलाचा, सुनेचा विषय काढावा तर ते आणखं रडगाणं सुरू करणार. आता काय बोलावं याचा ते विचार करत होते. एवढ्यात आकाश समोरच्या भिंतीवरचं पोस्टर बघून पोस्टर पारखून बघते असं रामभाऊच्या लक्षात आलं. तसं ते म्हणाले, काय ग अक्का, काय बघतेस? ह्यो फोटो कोणाचा? अक्का म्हणे, ह्यो फोटो नव, पोस्टर आहे, पोस्टर. कोणाचं काय असे ना, खरं फोटोतलं बाळ बेस आहे म्हणून आमच्या शुभमवाणी दिसते नाही. वय
शुभम आता मोठा झाला असेल नाही, होय तर 1.5 वर्ष झालं की पाय ठरणा झालाय त्याचा घरात, वाऱ्या उड्यागत सारखं बाहेरच पडते. अलीकडच्या घरात जाते, पल्याडल्या घरात जाते. घरापुढं मोठी सडक आहे, पानं असतात, बैलगाड्या सायकली येतात जातात, त्यातनं मधनं वाट काढत पडतो. नातवाच्या आठवणीनं पुष्पाकाचा चेहरा खुलला. तिला आपल्या खोडकर नातवाची आठवण झाली. तिच्या खोड्या आठवून तिला हसू आलं आणि हसता हसताच ती गंभीर झाली. तिला वाऱ्यागत रस्त्यावर पडणाऱ्या आपल्या नातवाची काळजी वाटली. पुन्हा काही वेळ निशब्द. इतक्यात कसल्या तरी आठवणीनं आकानं बरोबर आणलेलं पिशवीतलं बोचकं जवळ घेतलं आणि ती सोडायला लागली. रामभाऊ उत्सुकतेनं त्या बोचक्याकडे बघायला लागली. तोवर तिनं ते बोचकं अलगद सोडलं. पोरांच्यासाठी तिनं त्यात बिस्किट आणली होती. एक देशी केळाची फणी होती, ती तिनं सोमाला बोलावून तिच्याकडे सोपवली. याशिवाय त्या बोचक्यात तिची दोन नेसती लुगडी होती. म्हणजे अक्का मुक्काम ठोकायच्या इराद्यानं आली हे तिनं अगोदर सांगितलं असलं तर रामभाऊनं ते आत्ता पटलं. बोचक्यातली कापडं उलटी पालटी करून ती काहीतरी शोधत होती. काय शोधत असावी म्हणून रामभाऊ एकदा तिच्याकडं आणि एकदा त्या बोचक्याकडं असा आळीपाळीनं बघत होते. शेवटी सापडली. तिला हवी असलेली वस्तू सापडली. एका लहान पिशवीत प्लॅस्टिक लाल पुरचुंडीत काहीतरी गुंडाळून तिनं आणलं होतं. अक्का ती पुरचुंडी उडून रामभाऊ समोर धरत म्हणाली, हे बघ तुझ्या बाळासाठी काय आणलंय ते. पुरचुंडीतलं तो ऐवज बघून रामभाऊ सुखावला, पण तसं न दाखवता वरवर लटक्या रागानं ते म्हणाले, हे याने कशाला आणलंस, उगाच खर्चाला का. बाहेरची ही बोलाचाली ऐकून सुमा आपल्या 4 महिन्याच्या लेकराला घेऊन बाहेर आली आणि तिनं मुलाला आपल्या नणंदीच्या हवाली केली. पोर बघून अक्का हरकून गेली. म्हणाली, पोर झकास आहे बघ, खरं बाळसं नाही, आमच्या शुभवाणीच आहे, खांडोगळ. असं म्हणून तिनं पुरचुंडीतलं बदाम पोराच्या गळ्यात घातलं. ते लखलखीत सोन्याचं बदाम बघून सगळी जण आनंदी. रामभाऊचं ते छोटंसं बाळ आपल्या डोळ्याच्या टकमक टिकल्याने सगळ्यांच्या हालचाली टिपत राहिलं. आपल्या इवल्याच्या बाळाला सुमा हातावर घेत वरकरणी म्हणाली, कशाला ताई उगी खर्चात पडायचं. तशी पुष्पा का फटकळपणे म्हणाली, उद्या तूच म्हणशील की एवढी नणंदबाई पोराला बघाय म्हणून झडझडीत मोकळ्या हातानं आली आणि खुशाल पावलेर जोडून गेली. पुष्पा अक्काची ही नेहमीची सवय. दुसऱ्यासाठी असं भरघोस काहीतरी करायचं, त्यासाठी खूप त्रास घ्यायचे, कष्ट उपसायचे आणि मग आपल्या फटकळ बोलण्यानं त्या सगळ्या केलेल्यावर पाणी सोडायचं. मग सगळं करून सवरून नाही केल्यासारखंच व्हायचं. आताचं तिचं हे बोलणंही तसंच होतं. त्यातून सावरून घेण्यासाठी रामभाऊ म्हणाले, राहू दे अक्का, उन्हातानातनं आलीस, सकाळपासून काय खाल्लं बी नसती, जेवायचा वकूच झालाय, माझ्याबरोबर 2 घास खाऊन घे बघू. आपुलकीनं रामभाऊ तिला म्हणाले. अक्काच्या होकाराची वाट न पाहता सुमानं ताटं मांडली. बहीण भाऊ समोरासमोर जेवायला बसले. दांडी गोळा करून ती घासायला म्हणून सुमा बाहेर गेली आणि पुष्पा अक्का आपल्या भावाजवळ मन रिक्त करू लागली. सुनेच्या पोराच्या कागाळ्या सांगू लागली. शिकलेली सून कशी वागते, तिचं कसं ऐकत नाही, तिनं नवरा कसा मुठीत ठेवलाय, आपण एकट्या कशा पडत चाललोय, आयुष्यभर एवढं कष्ट करून फक्त दुःखच कसं वाटायला आलं, हे सगळं तिनं आपल्या भावाला सांगती. या मनातलं दुःख सांगती. या आपला भाऊ गपचीप सगळं ऐकून घेतोय, त्यावर काही बोलत नाही, त्याकडे तिचं लक्षही नाही, ते आपल्याच धुंदीत बोलते. रामभाऊ चटेवर पडल्या तिचं ऐकतायत, आपलं बोलणं कुणीतरी ऐकून घेतंय, याच तिला मात्र समाधान वाटत असतं. बाहेरचं ऊन आणि भरपेट जेवण त्यामुळे न कळत रामभाऊना डुलकी लागली. अक्काही बोलायची थांबली. तिथंच भीतीकडेला आडवी झाली. तिलाही गुंगी आली असावी. एवढ्यात तिचं लक्ष भिंतीवरल्या मगाच्या त्या पोस्टरकडे गेलं आणि तिला असं वाटलं की पोस्टर मधलं हे बाळ आपल्याकडे बघून हसतंय. मग ती खुदखुद हसली.
तिला असं वाटलं की पोस्टर मधलं ते बाळ दुसरं तिसरं कोणी नसून आपलं नातू आहे शुभम. तिला आठवलं आपलं तिकडचं घर, घरापुढची मोठी सडक, सडकेवरून जाणाऱ्या येणाऱ्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, मोटरसायकली, वाहतुकीची वर्दळ आणि सगळ्यातून वाट काढत पडणारा आपला 1.5 वर्षाचा नातू. त्याकडे सुनेचं असलेलं दुर्लक्ष आणि तिला सगळं आठवलं. तशी तिची झोपच उडाली. ती झटकन उठून अंथरुणावर बसली. सुमा भांडी घासून परतत होती. तिनं अक्काला असं उठून बघितलं तशी ती म्हणाली, का हो अक्कासाहेब, असं का दचकून उठलास? नाही ग, नातवाची आठवण झाली बघ. सुमा काही न समजून म्हणाली, हा मग आमची सून काय करते माहिती आहे? स्वयंपाक करतं, भांडी घासतं, दळाप नीट करतं, हे सगळं करत बसती. त्यावर हे पोरग वाटेवर पळते. वाटेवर काय एक वाहन असते होय? बघतेत की तिचं ती अंगावर पडलं की माणूस आपोआप करते. तुम्ही उगाच इथं कशाला काळजी करतासा? असं सुमा म्हणाली. पण पुष्पा का तिला पुण्यात काढत म्हणाली, शानी आहेस? हा हेंद्र एक काम करत बसलं म्हणजे एकच करते. बाहेर रस्त्यावर काय चाललंय तिला आत काय कळायचं? पार असला अवखळ वाऱ्यागत पळते. गावलं कुठल्या गाडीखाली तर बोलून येणार आहे का ते? काय नाही, जाते बाई. आणि आत्ताच्या आता आपल्या गावात आपल्या माणसात असलेलं बरं. इथं उगाच घोर लागतोय माझ्या जीवाला. इथं मला झोप लागणार नाही बघ. जेवणार नाही, आत जेवण जाणार नाही मला. जाते बाई. असं म्हणून पुष्पा अक्कानं आवरावर सुरू केली. तो रामभाऊ उठून बसले. 8 दिवस राहायला म्हणून आलेली आपली बहीण अशा अचानक चालली कशी? म्हणून त्याने तिला विचारलं, अगं अक्का, लगेच का चाललीस? तशी अक्का फटदिशी फटकळ बोलली, तुला काय करायचंय? मी कवा बी येईन, कवा बी जाईल. अक्काच हे बोलणं ऐकून रामभाऊ तोंड आग करून तिच्याकडे बघतच राहिले. अक्काचं हुकमी पाण होतं. यावर रामभाऊ काहीच बोलता येत नव्हतं. बघता बघता अक्कानं आपलं आवरलं. तो रामभाऊनी चूळ भरली, तोंडावरनं हात फिरवला. एवढ्याच अक्का बाहेरच्या पिशवीत बोचकं काकीत मारून बाहेर गेली. तिला बघून रामभाऊ म्हणाले, लगेच चाललीस काय? छात्र घेऊन जा गोटभर, नाहीतर दम खा. मी हिरीकडे जाऊन काम कुठवर आलंय बघून येतो आणि मग तुला गाडीवर सोडून येतो. तुझं तो फिरत बस गाडीवर, माझं मी जाते आपले एसटी. अक्का न थांबता त्याच्याशी बोलली. ती चाललेल्या वाटेकडे रामभाऊ काही न समजून थोडा वेळ बघतच उभे राहिले. निम्म अर्ध आयुष्य गेलं खरं, त्या अक्काचा स्वभाव आपल्याला काही कळलाच नाही असं रामभाऊनं वाटलं. तासभरच उलटलाच. इतक्यात त्यानं मळ्यातल्या साधा गड्याचा मोबाईलवर फोन आला आणि घाईघाईत तो सांगू लागला, मालक, हो मालक, आपल्या हिरीला हा उमाळा लागलाय. चांगलं 4 इंची गोड पाणी पडते बर का. त्याचं हे बोलणं ऐकून रामभाऊचा आनंद गगनात मावेनासा. त्याने पूर्वेला तोंड केलं आणि हात जोडले. रामभाऊ म्हणाले, देवा विठ्ठला, तुझीच कृपा की रे सगळी. देवा विठ्ठला, तुझीच कृपा की रे सगळी. त्यावेळी त्यांना हक्काचे शब्द आठवले. तिनं दिलेल्या गोड्या पाण्याची खात्री आठवली आणि रामभाऊनं असं वाटलं की या आनंदाच्या क्षणी अक्का इथं असायला पाहिजे. रामभाऊनं असं वाटलं की या आनंदाच्या क्षणी अक्का इथं असायला पाहिजे होती. अक्काच्या त्या आठवणीने रामभाऊचं मन भरून आलं. अक्काच्या त्या आठवणीनं रामभाऊचं मन भरून आलं. डोळे पाणावले. तेव्हा रामभाऊची बायको सुमा म्हणाली, का हो, असं डोळ्यात पाणी आणायला काय झालं? का हो, असं डोळ्यात पाणी आणायला काय झालं? तसे रामभाऊ म्हणाले, हे बघ, आपल्या अक्काच्या पायगुणानं हिरीला उमाळा लागला. आपल्या अक्काच्या पायगुणानं हिरीला उमाळा लागला आणि बहिणीवरच्या मायेचा उमाळा रामभाऊच्या मनी दाटून आला आणि बहिणीवरच्या मायेचा उमाळा त्यांच्या मनी दाटून आला. धन्यवाद मित्रो. मी तो हमाल भारवाही या संत तुकारामांच्या वस्तीनुसार
शब्दाला अक्षरशः झालेले आहेत. अतिशय मजबूत धीरगंभीर आवाजामध्ये आणि लेखकाच्या भावना ह्या पुढच्या वाचकांच्या पर्यंत किंवा श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ते अत्यंत यशस्वी झालेले आहेत. आपल्या सर्वांच्यासाठी, सहभागी व्यक्तींच्यासाठी एक सूचना अशी आहे की या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्यासाठी चॅटबॉक्स मध्ये फीडबॅक फॉर्मची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपण सर्वांनी चॅटबॉक्स मधली जी फीडबॅकची लिंक आहे तर ती भरावी. ती भरल्यानंतर आपल्याला या उपक्रमाच्या मध्ये सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र आपल्याला सर्वांना मिळणार आहे. आता जोपर्यंत हा उपक्रम चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, तोपर्यंत चॅटबॉक्स मध्ये ही लिंक उपलब्ध असणार आहे. तर सर्वांनी त्या लिंक वरती जाऊन ती लिंक भरावी की जेणेकरून आपल्याला सहभागाचं प्रमाणपत्र लगेच आपल्या ईमेल वरती प्राप्त होईल. मी प्राध्यापक